संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी निरुपम यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे। ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी तर निरुपम यांचं आव्हान नसल्याचा टोला लगावलाय। निरुपम यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांच्यावर आता कारवाई केली आहे। काँग्रेस पार्टी बिखरी हुई पार्टी। तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहात आणि एवढा अहंकार। तो 3 लॉस मेकिंग यूनिट का मर्जर हुआ, तो उसके बाद जो कंपनी बनती है वो भी लॉस मेकिंग होती है। काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांच्या वाहनावरील काँग्रेसचं स्टिकर कार्यकर्त्यांनी हटवलं। माजी खासदार संजय निरुपम यांना काँग्रेसमधून 6 वर्षांकरता हकालपट्टी करण्यात आली आहे। तसंच प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नावही काढून टाकण्यात आलंय। दरम्यान वायव्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता दुरावल्यामुळे संजय निरुपम पक्षाचा राजीनामा देणार होते, पण त्यापूर्वीच काँग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। मात्र हकालपट्टी करण्याआधीच मी राजीनामा दिलाय असं निरुपम यांनी स्पष्ट केलं। राजीनामा दिल्यानंतर पक्षाने निलंबनाची कारवाई केली असा दावा संजय निरुपम यांनी केलाय। यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर हल्लाबोल केला। कांग्रेस पार्टी इस समय एकदम से संरचनात्मक ढंग से देखा जाए तो बिखरी हुई पार्टी। वैचारिक तौर पर तो दिशाहीन है, ऐसा कई लोगों ने कई बार कहा, कांग्रेस पार्टी के लोगों ने ही कहा, लेकिन संरचनात्मक तौर पर एक पूरी तरह से बिखरी हुई पार्टी है। पहले कांग्रेस में एक पावर सेंटर हुआ करता था और उसका एक कॉकस होता था, उसके एक कोटरी होते थे, दरबारी होते थे और उसके खिलाफ बाकी लोग लड़ते रहते थे या संघर्ष करते रहते थे। इस समय कांग्रेस पार्टी में 5 पावर सेंटर्स हैं। संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईत लढण्याची शक्यता वर्तवली जाते, मात्र महाविकास आघाडीसमोर कोणतेही आव्हान नसल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर त्यांचा प्रश्न आहे, पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडीसमोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही, कोणी नाही। मुंबईतल्या सर्वच्या सर्व 6 जागा महाविकास आघाडी जिंकते आहे। संजय निरुपम कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असतानाच भाजपचे मोहित कंबोज यांनी आधीच निरुपम यांना विरोध केला। कोणत्याच पक्षाने निरुपम यांना प्रवेश देऊ नये असं वक्तव्य कंबोज यांनी केलंय। संजय निरुपम जैसे हल्के चरित्र का आदमी, जिन्होंने जब देश ने, आर्मी ने हमारी सर्जिकल स्ट्राइक की थी उस पर प्रश्न उठाए, मुंबई में एंटी हिंदू जाकर उन्होंने बीफ पार्टी ऑर्गेनाइज की और धड़ल्ले से बोला हाँ मैं बीफ पार्टी ऑर्गेनाइज करूंगा। उन्होंने आज जिस तरह से देश के डेवलपमेंट के ऊपर, विकास के ऊपर हमेशा भारतीय जनता पार्टी का विरोध किया, हमारे प्रधानमंत्री का विरोध किया। मोहित कंबोज यांच्या आक्रमक भूमिकेनंतर संजय निरुपम यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया। ये जनाब मेरे बहुत पुराने मित्र हैं, आप चिंता मत करिए, उनसे मिलकर के मैं करूंगा। हाँ, मेरे पुराने कुछ लोग इस तरह की बातें करेंगे और करना भी चाहिए। जनतंत्र है, जनतंत्र में सबको अपनी अपनी बात कहने का हक है। आगे जाकर के कैसे सामंजस्य स्थापित करना है थोड़ा हम पर छोड़ दीजिए। संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहे। महायुतीत हा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, त्याकरता निरुपम यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्यांना उमेदवारीबाबत आश्वासन मिळालेलं नाही। भाजपसाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मोहित कंबोज यांनी विरोध केल्यामुळे संजय निरुपम आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।